नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. ही जी चटणी आहे ना, तुम्ही बघत आहे, ही 5 ते 10 मिनिटात बनून तयार होते. आता हिवाळा आला आहे, हिवाळ्यामध्ये छान असे गाजरं मिळतात, तर ही चटणी गाजरापासून बनवलेली आहे. या गाजराला आहे ना, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला आजूबाजूला कट करून याला छान असं बारीक बारीक मी कापून घेत आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला कापायची आहेत. जेव्हा भाजीला काही नसतं, जेव्हा आपल्याला झटपट बनवायची असतं एखादी चटणी, तेव्हा ही चटणी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आपल्याला जरी भूक नसली तरी 2-3 पोळ्या तर आरामातच जाते या चटणीसोबत. तर चला आपण ही रेसिपी ट्राय करूया. ही चटणी बनवण्याकरता आपल्याला फक्त लसूण आणि मिरचीच लागणार आहे. खूप कमीत कमी साहित्यामध्ये ही चटणी बनून तयार होते. बघा, मी अशी बारीक-बारीक मिरची कट करून घेतलेली आहे आणि लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे. या लसणाला आहे ना, फक्त ठेचूनच घ्यायचं, खूप जास्त बारीक नाही करायचं, नाहीतर या चटणीची टेस्ट बिघडू शकते. बघा, मी मस्त असं ठेचून घेतलेलं आहे. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅस मी आता चालू केलेला आहे. यावरती मी एक गंज ठेवणार आहे. गंजामध्ये मी 1च चम्मच तेल घालणार आहे. बघा, मी या गंजामध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला जिरं टाकायची आहेत. बघा, जिरं छान तडतडत आहे. त्यानंतर मी यामध्ये मिरची टाकून घेणार आहे. मिरच्या छान तळल्या जात आहे. त्यानंतर मी लसण टाकून घेणार आहे. लसणाला आपल्याला गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचं आहे. बघा, लसूण गुलाबी झालेला आहे आणि यामध्ये मी आता हळद घातलेली आहे. हळदीला छान असं खमंग तेलामध्ये परतून घेऊ. आता थोडंसं मी मीठ घालणार आहे. बघा, आता शेवटी घालणार आहे मी गाजर. गाजर छान आता मी परतून घेणार आहे, पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे. मी आता लगेचच गॅस बंद करून घेणार आहे. बघा, ही चटणी किती झटपट बनून तयार होते. ही चटणी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. बघा, चटणी आपली रेडी झालेली आहे. आता मी छान अशी सर्व्ह करून घेणार आहे. बघा, किती फटाफट बनून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय.